मोर वाटतो का नाही मोर. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित शिंदे, शिंदे ॲग्रो फार्ममध्ये स्वागत आहे. आज रविवार आहे, शनिवार आहे, म्हणजे माझा वीकली ऑफ असतो. मी IT पार्कमध्ये काम करत असतो आणि मी माझ्या फार्मवर असतो. सर, आम्हाला प्रोजेक्टसाठी भरपूर लोक आपल्याकडे भेटायला येतात. आपल्याकडनं शेख सर आले होते पुण्यावरनं. सब शेख आहे, हां, सब शेख सर आहे, पुण्यावरून आले होते. त्यांचं गोट फार्म वगैरे त्यांनी चालू केलेलं आहे, जे बकरी ईद वगैरे कटिंग मार्केटसाठी करणार आहे. आणि आपल्याकडनं ते टर्कीसाठी त्यांनी आपल्याला फोन केला होता आणि व्हाईट कलरची टर्की आपल्याकडनं ते आता घेऊन चाललेले आहे. एकदम सुंदर पद्धतीची टर्की, एकदम ग्रो 5.5 महिन्याची आहे आपल्याकडे. त्याची पेयर ते घेऊन चालले त्यांच्या फार्मसाठी. सर, एक तो कल परसों आपने फ़ोन किया था, बहुत दूर से आप आए हो. मेरा फार्म देख के आपको कैसा लगा? आपका अभी सडनली जो प्लान हो गया था कि अरे यार, मैं टर्की तो लेके जा रहा है, मुझे ये भी चाहिए वो भी चाहिए, जो आपका हो रहा है कि भाई ये मॉल में आया, मेरे को क्या क्या लेना है अभी. नहीं, माशाल्लाह बहुत अच्छा तो फार्म है. क्या लगा और टर्की आपको कैसी लगी जो टर्की आपके भी लिए आए? जो वीडियो भेजे थे ना, वो हाँ. वीडियो जैसा भेजे थे वैसे ही माशाल्लाह उससे अच्छी है. यहाँ पे आने के बाद में दूसरे परिंदे देख के वो भी अच्छा लग रहा. वो भी लेने का दिल हो रहा अभी, लेकिन एक एक करके इंशाल्लाह आगे चल के लेके जाएंगे. जैसा आपने बताया वो हिसाब से हम प्लानिंग के हिसाब से, planning के मतलब हिसाब आपको से. अंडा करना है तो अंडे के लिए अलग ब्रीड है, कटिंग करना है तो अलग ब्रीड होता है. अभी अब हम तो ऐसे थे कि हम लेकर जाते, लेकिन आपने समझा है वो हिसाब से प्लान आउट करके फिर आपसे बात करके बाकी के पक्षी लेके जाए. सरांचं होतं की बाबा आता इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांना चालू करायच्या होत्या, पण जर तुम्ही आलात आणि सगळंच एकदमच चालू केलं तर प्लॅनिंगनुसार जर केलं नाही तर ते सगळं तुमचं खराब होऊन जातं. टप्प्याटप्प्याने प्लॅनिंग कसं करायचं, कुठले पक्षी घेतले पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्यांचं अंड्याचं प्रोडक्शन कुठं असेल आणि विक्री व्यवस्थापन कसं असेल, ह्याचा पूर्ण जो प्लॅन असेल ना, तो आपण सरांशी आत्ता डिस्कस केला, त्यांना सांगितलं आपल्या पर्सनल ट्रेनिंगसाठी. सर, एक तो थैंक यू सो मच, इतने दूर से आप आए हो और इतना अच्छा एक बर्ड आपने खरीदी किया है. थैंक यू धन्यवाद. थैंक यू सर्विस किया.